अधिक मासात करा हे 5 पारायण, सर्व संकटे दूर होतील, धन सुख आणि शांती मिळेल. नमस्कार बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. उद्यापासून सुरू होणारा अधिक मास हा 17 मे 2026 पासून ते 15 जून 2026 पर्यंत आहे. तर अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात केलेले जप, दान, व्रत आणि पारायण याचे फळ अनेक पटींनी वाढते असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणते पारायण केल्याने जीवनातील संकटे दूर होतील, घरात सुख समृद्धी येते, मनोकामना पूर्ण होईल. तर ते आज पारायण आपण जाणून घेणार आहोत मंडळी. गुरुचरित्र पारायण. जर घरात सतत अडचणी, आर्थिक संकट किंवा मानसिक त्रास असेल तर अधिक मासात श्री गुरुचरित्राचे पारायण केल्याने अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः अध्याय 14 आणि अध्याय 18 हे संकट निवारण्यासाठी प्रभावी मानले जाते. घरातील नकारात्मकता दूर होते, दत्तगुरूंची कृपा मिळते, अडथळे कमी होतात. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा अनुभव अनेक स्वामी भक्तांना आलेला आहे आणि हा अनुभव मी स्वतःसुद्धा घेतलेला आहे. तो अनुभव मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून कधीतरी शेअर करेलच की मला स्वामींचा आलेला म्हणजे खरं अशी प्रचिती आलेला अनुभव आहे मला स्वामींचा. स्वामी साक्षात माझ्या घरी आले, मी फक्त मनात इच्छा केली. आणि तर हे पारायण केल्याने अधिक मासात स्वामी समर्थांचे पारायण केल्याने मनाला शांतता मिळते, भीती चिंता कमी होते, कामात यश मिळू लागते. म्हणून अधिक मासामध्ये स्वामी समर्थाचे पारायण केल्याने आपल्याला विशेष असे फळ प्राप्त होते. सुंदरकांड पारायण. हनुमानजींचे सुंदरकांड हे सर्व संकटांवर रामबाण उपाय मानले जाते. हे तुम्हाला माहीतच आहे. विशेषतः शनिदोष, भय, शत्रुबाधा, घरातील अशांतता यासाठी सुंदरकांड आणि हनुमान स्तोत्राचे वाचन अत्यंत प्रभावी मानले जाते. मंगळवार किंवा शनिवार सुरू करणे शुभ आहे. विष्णू सहस्त्रनाम आणि भगवद्गीता. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असल्याने विष्णू सहस्त्रनाम आणि भगवद्गीतेचे पारायण वाचन करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. यापासून आपल्याला अनेक लाभ होतात. मानसिक शांतता मिळते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, पापांचे शालन होते आणि आपल्याला विशेष अशी फलप्राप्ती होते. म्हणून अधिक मासामध्ये विष्णू सहस्त्रनाम आणि त्याचबरोबर आपण भगवद्गीतेचे पारायणसुद्धा करू शकतो. आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे आपण भगवद्गीतेचे वाचन करू शकतो. त्यानंतर आपण श्रीराम रक्षा स्तोत्रसुद्धा वाचू शकतो. पारायण घरातील सततची संकटे, वाईट स्वप्ने, भीती आणि असुरक्षितता दूर करण्यासाठी श्रीराम रक्षा स्तोत्र रोज वाचणे अत्यंत प्रभावी मानले जाते. हे एक प्रकारचे दैवी संरक्षण आहे. त्यामुळे श्रीराम रक्षा स्तोत्र वाचन करणे हे अत्यंत लाभदायी आहे. अधिक मासात पाळा हे नियम. सकाळी स्नान करूनच पारायण करा. तुळशीसमोर सकाळी संध्याकाळ दिवा लावा. शक्य असल्यास दानधर्म करा. सात्विक आहार घ्या. खोटे बोलणे आणि वाद टाळा. मंडळी, श्रद्धा आणि विश्वासाने केलेले पारायण जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते. तुम्हाला माहीतच आहे की अधिक मास हा देवकृपा मिळवण्याचा सुवर्णकाळ मानला जातो. म्हणून अधिकच्या महिन्यामध्ये आपण जेवढे अधिक पारायण व्रत कराल तेवढे आपल्याला फळ प्राप्त होते. म्हणून अधिकच्या महिन्यामध्ये आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे आपण पारायण करायला पाहिजे. कारण धोंड्याच्या महिन्यालाच आध्यात्मिक प्रगती वाढवण्याचा महिनासुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. धोंड्याच्या महिन्यात तेवढाच पवित्र आहे, पण याला मलमास म्हणतात. आता मलमास का म्हणतात तर याची कथा आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया. आपण यामध्ये स्वामी चरित्राचं रोज जरी पारायण केले तरी आपल्याला त्याला विशेष अशी फलप्राप्ती होते. त्याचबरोबर आपण स्वामी चरित्रासोबतच आपण गजानन महाराजांचे महात्म्यसुद्धा वाचू शकतो. साईबाबांचे पारायण करू शकतो. श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतो. विष्णू सहस्त्रनामाचे आपल्याला वाचन करायचे आहे. भगवद्गीतेचे वाचन करायचे आहे. ज्ञानेश्वरीचे वाचनसुद्धा आपल्याला करायचे आहे. मंडळी, आपण ज्ञानेश्वरीचे वाचनसुद्धा करू शकतो. कारण आपल्याला अधिकच्या महिन्यामध्ये अधिक केलेल्या पुण्याचे फळ अधिक मिळते. म्हणून आपल्याकडून जेवढे सत्कर्म करणं होईल, जेवढे जास्त पारायण व्रत दान धर्म करणं होईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा मंडळींनो.
तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज जप करा. कमीत कमी 1 माळ तरी करा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राची. तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता. विष्णू सहस्त्रनाम वाचा, भगवद्गीता वाचा. तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही पारायणे करा. स्वामी चरित्र वाचा. स्वामींचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. तुमच्या अशक्य असलेल्या सगळ्या गोष्टी स्वामी शक्य करतील, कारण अशक्यही शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे वाक्य आहे. त्यामुळे तुम्ही स्वामी चरित्र वाचा, दत्तगुरूंचे चरित्र वाचा. तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही पारायण करा. मंडळींनो, तुम्ही यापैकी कोणते पारायण करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या पारायणाचा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.